आजच्या जगात यशस्वी व्हायचं असेल तर कोणते 3 नियम फॉलो केले पाहिजे? तर 1. स्वतःच्या हिताचा विचार करा. दुसरं, स्वतःच्या हितासाठी जे वाटेल ते करा, करावं लागेल ते करा. आणि तिसरं, पैसा आणि पॉवर ह्यांचीच पूजा करा. पण आता समजा, जर आपण हे नियम फॉलो केले तर काय होईल? आणि समजा नाही केले तर काय होईल? नमस्कार. आपण जे आता हे 3 नियम ऐकले, ते एका अर्थाने आपल्या या भांडवलशाही, जातीवादी समाजाचे नियम आहेत, असं आपण म्हणू शकतो. पण हे नियम खरंच बरोबर आहेत का? तर बंदूक बिर्याणी ह्या चित्रपटात कुठेतरी आपल्याला दिसतं, की आपले जे 3 मुख्य पात्र आहेत, ते ह्या नियमाशी एक झुंज करतायत. आणि ते बघायला गेलं तर सगळ्यात आधी राजूचंच बघायला गेलं तर आपण हे नियम फॉलो केले, तरीही आपली वाट लागू शकते. आचारी राजूची प्रॉब्लेम बहुतेक यंग जनरेशनची प्रॉब्लेम असू शकते, की ते कसे आहेत, त्यांचे विचार काय आहेत, त्यांचे स्वप्न काय आहेत. ह्यापेक्षा समाज त्यांच्याकडे ह्याच दृष्टीने बघतो, की त्यांच्याकडे पैसा किती आहे, समाजात त्यांचं स्थान काय आहे. तर राजू जेव्हा एका मुलीच्या प्रेमात पडतो, तर त्या मुलीचा बाप एवढंच बघतो, की राजूकडे घर आहे का, राजूची शेती आहे का. आणि हे सगळं झाल्यावर राजू पण ठरवतो, की ठीक आहे, मी हे तीन नियम एका तऱ्हेने फॉलो करेन. तो स्वतःच्या हिताचा विचार करतो. स्वतःच्या हितासाठी तो ठरवतो, की चला डाकूंना आपण जॉईन होऊया. आणि तो डाकू आणि पोलीस यांच्या संघर्षात आपली कुठेतरी एक जागा, आपली कुठेतरी एक सोय करण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळं करूनही शेवटी त्याला मिळतं काय? शेवटी तोही पोलीसच्या क्रॉस फायरमध्ये फसतो. आता प्रश्न आहे, की फसतो की फसवला जातो? कारण जर एका तरुण मुलाला आपल्या भविष्यासाठी काही असा योग्य मार्गच मिळत नसेल, तर तो तरी काय करणार? त्याच्या बाबतीत आपल्याला हे दिसून येतं, की आपल्या समाजात प्रेमापेक्षा इतर गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं. आपल्या लोकांना न्याय मिळावा, समाजात त्यांना एक योग्य स्थान मिळावं, या हेतूने पल्लम डाकू बनतो, कमांडर पल्लम बनतो. असंही नाही की तो इथे पैशाचा विचार करतो. पण जसं जसं तो युद्धात अडकत जातो, तसं तसं त्याच्यात बरेचसे बदल घडत जातात. आणि जेव्हा त्याच्या मारियालाही मारलं जातं, तसा तसा तोही थोडा क्रूर होतो, निर्दोष लोकांना मारू लागतो. आणि एक लीडर म्हणून त्यांनी जे योग्य नेतृत्व केलं पाहिजे, तो तिथूनही थोडा दूर होतो. त्याला योग्य ते नेतृत्व तो करत नाही. आपण त्याच्या बाबतीत बघतो, की तो हळूहळू अशा एका कोपऱ्यात अडकलेला आहे, की ज्याच्यातून बाहेर निघण्याचे मार्ग खूप कमी आहेत. आता सरेंडर होणं हे त्याच्या इगोला पटण्यासारखं नाही. आणि त्याला या करप्ट सिस्टमवर भरोसाही नाही. आणि तसं या सिस्टमनेही त्याचा भरोसा जिंकायला काहीतरी केलंय असंही दिसून येत नाही. एकंदरीत कमांडर पल्लमच्या बाबतीत आपल्याला दिसतं, की हा समाज त्याच्यापासून भरपूर साऱ्या गोष्टी घेत जातो आणि शेवटी त्याचं प्रेम हे त्याच्यापासून घेतल्यावर तो आपल्याला राक्षसी वाटू शकतो. पण त्याला आणि असेलही, पण त्याला घडवणारी ही सिस्टम किती राक्षसी असेल? जर पोलीस फोर्समध्ये खरंच कोणी सिंघमसारखं असतं, तर त्याचं काय झालं असतं? ह्याचं उत्तर म्हणजे राया पाटील. एक असा माणूस जो आपल्या ड्युटीच्या मागे पुढे काहीही बघत नाही. मग ते त्याचा संसार असो किंवा त्याची सेफ्टी. तो पॉवर किंवा पैशालाही महत्त्व देत नाही. तर त्यामुळे त्याची ट्रान्सफर होते, त्याला डाकूंना फेस करावं लागतं आणि शेवटी पोलिसच्या गोळ्याही खाव्या लागतात. तो हे सगळं का करतो? कारण त्याला माहिती आहे, की सर्वांचा खरा बाप कोण आहे. म्हणून त्याचे जे 3 नियम आहेत ते काहीसे वेगळे आहेत. ते म्हणजे 1. योग्य काय आहे ते समजा. दुसरं,
योग्य ते करण्याचं धाडस ठेवा. आणि तिसरं, योग्य तेच करा. हे 3 नियम ऐकायला जितके सोपे वाटतात त्यानुसार जगणं तितकंच कठीण आहे. तेही आपल्याला या चित्रपटात दिसून येतं. घर, बंदूक, बिर्याणी.